नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहे पुणे शहरातील आळंदी गावातील चरोली या गावामध्ये वसलेले वाघेश्वर मंदिर, जे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. आळंदीमध्ये आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी नक्की जा. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या नवीन व्लॉगला. आता आपण निघालो आहे आळंदी गावातून. तुम्ही बघू शकता, आपण आता आळंदी गावातून क्रॉस करून चरोली गावामधून या मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहे. मंदिर थोडंसं डोंगरावर आहे. इथे जाण्यासाठी 2 व्हीलर 4 व्हीलरने तुम्ही जाऊ शकता. मंदिराच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते. आम्ही गेलो होतो 5:30 वाजता, मी आणि माझा मित्र. थोडासा अंधार झाल्यामुळं तिथे व्यवस्थित शूट नाही करता आलं आणि मंदिरामध्ये पण शूट करण्यास सक्षम नाही आहे. त्यामुळं तुम्ही बाहेरचा परिसर दाखवू शकता. चला तर मग जाऊया वरती. मंदिराच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक प्रवेशद्वार दिसेल मंदिराचं. इथे तुम्ही चप्पल बूट काढू शकता. त्यानंतर थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला वाघेश्वर मंदिराचा सुंदर परिसर दिसेल. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि नयनरम्य आहे. तुम्ही सकाळी आणि रात्री या दोन्ही वेळेत येऊन इथे तुम्ही आनंद घेऊ शकता. मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी शिवजींच्या कलाकृती उभारल्या आहेत. हे पाहून तुम्हाला खूप छान वाटेल. हे जे मंदिर आहे हे चरोलीपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि आळंदीपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. इथे बघू शकता, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि इथे पुढे दीपस्तंभ आहे. आणि श्रावणमध्ये सोमवारी इथे खूप गर्दी असते. आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहे आणि इथे शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आपण इथे कॅमेरा बंद केला आहे. इथे आम्ही गेलो तेव्हा आरती चालू होती. आम्ही आरती घेतली आणि थोडंसं बाहेर फिरून शूट केलं आणि त्यानंतर आम्ही मग घरी गेलो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुण्यापासून हे मंदिर 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्ही जर आळंदीला येणार असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.